आपण सर्वांनी जर बघितलं तर मागच्या 10 वर्षामध्ये ह्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्र पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनच्या माध्यमातून अनेक वर्षापासून जे आपले पोलीस लोक वाट पाहतात की त्यांना घरं व्यवस्थित नव्हते, त्यांना घरं मिळालं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करण्यात आला होता। तर मोठ्या प्रमाणात पोलिसांकरता घरांचं बांधकाम ह्या ठिकाणी चालू आहे। त्याच पद्धतीनं पालघरला एका कारागृहाचं देखील बांधकाम चालू आहे, जे कदाचित राज्यातलं सर्वात मोठं कारागृह ह्या ठिकाणी राहणार आहे। त्याची पाहणी करण्याकरताच महाराष्ट्र राज्याचा गृहराज्य मंत्री म्हणून मी या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या निर्देशानुसार आलो होतो आणि अतिशय चांगलं नियोजन ह्या पालघर जिल्हा कारागृहाचं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। जिल्ह्याची काय सध्या कारागृहाची सध्याची काय स्थिती आहे? आता जस्ट काम सुरू त्या ठिकाणी झालेलं आहे आणि 2027 पर्यंत ह्या कारागृहाचं काम पूर्ण होईल असं अपेक्षित आहे। कुठल्या कारागृहातील कैद्यांना इथे ट्रान्सफर वगैरे केले? सध्या हे जिल्हा कारागृह म्हणूनच आपण त्याचं नियोजन केलेलं आहे, परंतु इतर ठिकाणी ज्या ठिकाणी राज्यामध्ये अनेक ठिकाणी कारागृहाची कमतरता आहे, जर का एखाद्या ठिकाणी एक्सेस झाले तर त्या ठिकाणी मग त्यावेळेस तसा विचार करण्यात हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।